नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे बघा कर्नाटक बेंदूर. आणि त्यामुळं आज जनावरांना धुवायचं वगैरे, शिंग वगैरे रंगवायची. आता चालू करूया. आता जनावरांना धुवायचं पहिल्यांदा, त्यानंतर मग त्यांचं शिंग वगैरे, शिंगांना कलर करायचं. नवीन दावी, नवीन कंडे, नवीन काने वगैरे सगळं नवीन लावायचं असते. चला आता चालू करूया. तर इकडे आमचे सगळे सैनिक आहेत बघा, बसलेत. सगळ्यांना धुवायचं आणि शिंगात रंगवायची. इकडे शेळ्या पण आहेत, शेळ्यांची पण शिंग रंगवायची असतात. शेळ्या काय जास्त नाही, 3 शेळ्या आहेत. आणि परवा म्हैस दिलेली त्याचं रेडकं आहे म्हशीचं. आणि इकडे सगळे बाकीचे जनावर आहेत. तर चला चालू करूया धुवायला आता. धुवून बघा आता जनावरांना आत बांधायला, एक एखादा आत बांधा चालू करायचं. बाहेर धुवायचं आणि आत बांधून घ्यायचं. तर एक दुसऱ्या तर बाकीचे अजून सगळे राहिले तर बघा, तर त्यांना तिकडं जरा मैदानात नेऊन धुवायचं, कारण इथं चिखल व्हायला लागला दारात. तर हिला पहिला बांधून घ्यायचं. धुवून झालं या. चला दुसरे बांधायला चालू आहे बघा. एक नेऊन बांधली, दुसरी बांधायला चालू आहे इकडं. आता तिसऱ्या रेडीला इथं बांधायला चालू आहे बघा. इकडं बाकीचे 2 बांधलेत, आता हे तिसरे आहे. आणि ते बारकं एक आहे, चौथं, आणि इकडे एक आहे 5वं. अजून 2 राहिले धुवायची. आता 4ला धुवून झाले बघा. 4 इकडे एका वळीत बांधून घेतल्यात, बघू शकताय. 4ला धुवून झाले. आणि आता एक बारकं राहिले, त्या बारक्याला तिकडे बाहेर घेतले धुवायला. बघू शकता तिथं घेतले त्याला धुवायला. त्याला काय जास्त धुवायचं नाही, तेवढंच थोडं 1-2 मग मारायचं. आणि आज आंब्याचं तोरण पण बांधतात बघा. घरी दारांना चौकटीला ते तोरण पण बांधले बघा, बघू शकता. आंब्याचं तोरण असते, ते तोरण पण बांधून घेतले. आता चालू झालं बघा नवीन कान्या लावायला. नवीन कान्या, कंड, हे कंड आणि या नवीन कान्या सगळ्या जनावरांना लावायचे. इकडे या बारक्याला लावले तर बघा. बारक्याला पहिला लावलाय कान्या आणि कंडे. आता बघा मस्तपैकी सगळ्यांना नवीन कान्या लावून झालेत बघा, बघू शकता. सगळ्यांना नवीन काने लावले, नवीन कंड वगैरे घातले गळ्यात. आता शिंगांना कलर करून घ्यायचा. सगळे वळीत बांधलेत. तर शिंगांना कलर करायला चालू करूया. चला
आणि सगळ्यांना आता कलर करून पण झाला बघा. सगळ्या जनावर इकडे शेरडांना सगळ्यांची शिंग रंगवून झालेली आहे बघू शकता. आणि मशीन रंग तर आमच्या काढून पण टाकलं लगेच घासून एकमेकांना. इकडे बघा सगळा घासून सगळा कलर काढून टाकला. चमकायला लागली सगळी. हिनं तेवढं राखलं आहे अजून. बाकी सगळ्यांनी काढून टाकली बघू शकता. सगळ्यांना कलर वगैरे करून झाला. आता पूजा करायची. इकडे आता कोट्यात त्या शरडांना कोकरांना पण कलर केला आहे शिंगांना. चला आता पूजा करायला चालू करू. आणि आता बघा पूजा करायची जनावरांची. सगळ्या नैवेद्य त्यांना दाखवायचा. नारळ वगैरे फोडायचा, हळदी कुंकू लावायची, बीत लावायची सगळ्यांना. बेंदूर चालू आहे. बेंदूर कलर लागेल हाताला. तर नैवेद्य चारा चालला बघा मसराला. सगळ्यांना नैवेद्य चारायचा आणि झाली पूजा. आता आपण जेवण करायचं. सगळ्यात लहान आमचं रिडकू सगळ्यात. ह्याची पूजा राहिली तर ह्याची पूजा करायला आमच्या. राहत नाही एका ठिकाणी. तर अशा प्रकारे झाली आहे सगळ्यांची पूजा. आता पाहू शकताय. तर शेरडांना पण पोळी चारायला चालू. नैवेद्य